बिहारमध्ये 2025च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असताना आज नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए संभाव्य पुनरागमनाचे संकेत दिसून येत आहेत. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू आहे आणि राज्यभरात अनेक महत्त्वाच्या लढतीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामध्ये आरजेडी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या राघोपूरमध्ये तेजस्वी यादव विरुद्ध भाजपचे सतीश कुमार असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यानंतर दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे मधेपूर, जिथे आजपर्यंत यादवांशिवाय दुसरा कुठलाही आमदार निवडून आला नाही. तिथे चंद्रशेखर यादव चौथ्यांदा जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यानंतरचं ठिकाण आहे अलीनगर, जिथे मैथिली ठाकूर विरुद्ध विनोद मिश्रा ही लढत पाहायला मिळते. खरं तर मैथिली ठाकूर ही या निवडणुकीत उतरली म्हणूनच अलीनगर हे ठिकाण चर्चेत आलं. पुढचं ठिकाण आहे छपरा. भोजपुरी स्टार्स खेसरी लाल विरुद्ध छोटी कुमारी या लढतीमुळे छपराचे रूपांतर स्टार्सच्या स्पर्धेत झालेले. यानंतरचं ठिकाण आहे मोकामा. जनसुराज पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणावपूर्ण वातावरणामध्ये अनंत सिंग ज्यांना वादग्रस्त बाहुबली म्हणून देखील लोक ओळखतात, त्यांच्यासमोर आरजेडीच्या वीणा देवी उभ्या असल्याने हा सामना रंगतदार होतोय. आता सहरसा, जिथे लोकरंजन विरुद्ध इंद्रजित प्रसाद गुप्ता हा संघर्ष चालू आहे. सिवानमध्ये अवध बिहारी चौधरी विरुद्ध मंगल पांडे, तारापूरमध्ये सम्राट चौधरी विरुद्ध अरुण कुमार साहा, शेओहरमध्ये श्वेता गुप्ता विरुद्ध नवनीत झा आणि इंडिया ब्लॉकमध्ये तर मैत्रीपूर्ण संघर्ष आहे, कारण मैत्री असलेले काँग्रेस आणि आरजेडी अनेक जागांवर एकमेकांविरुद्ध उभे आहेत. अजून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय काय घडेल हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.